गुड इव्हनिंग स्टुडंट्स. काल जो तुम्हाला मी होमवर्क दिला होता IUPAC नेमिंग करायचं होतं अल्डेहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिड. बऱ्याच जणांनी ते IUPAC नेमिंग चुकीचं केलं आहे. कारण तुम्हाला 11th IUPAC ज्यावेळेस व्यवस्थित शिकवलं आहे त्यावेळेस ते तुम्ही लक्ष दिलेलं नाही किंवा त्याचं प्रॅक्टिस केलेलं नाही. बघा, तुम्हाला परफेक्ट पॅटर्न माहीत पाहिजे. जर IUPAC माहीत असलं तरच पुढं तुम्हाला कंपाऊंडचे नावं किंवा कंपाऊंड त्याचं स्ट्रक्चर काढता येणार आहे. एक्झाममध्ये आलं 2 प्रोपेनॉल रिॲक्ट्स विथ, तुम्हाला प्रोपेनॉलच माहीत नसेल तर काय. त्यासाठी IUPAC नेमिंग हे सगळ्यांना माहीत पाहिजे. आज तुम्हाला मी बेसिक रूल सांगतो त्याचे आणि परत तो होमवर्क तुम्ही मला करून दाखवायचा आहे. इथं मी फक्त 2-2, 3-3 एक्झाम्पल देणार आहे. तो होमवर्क तुम्ही परत मला करून दाखवायचा आहे. बघा, दिसतंय IUPAC. बघा, ही सिस्टीम फॉलो करायची. पहिलं मी लिहिलं इथं प्रिफिक्स, आणि प्रिफिक्स पण दोन असतं. बघा, सेकंडरी प्रिफिक्स अँड प्रायमरी प्रिफिक्स. सेकंडरी प्रिफिक्स म्हणजे ब्रांचेस किंवा त्याला आपण सबस्टिट्यूएंट म्हणतो. म्हणजे नाव लिहिताना ब्रांचेस पहिले लिहायचे, नंतर प्रायमरी प्रिफिक्समध्ये सायक्लो म्हणजे सायक्लिक रिंग आहे. बायसायक्लोन स्पायरो तुम्ही बघितलंच नसणार आहे. कमीत कमी तुम्हाला सायक्लो माहिती आहे, सायक्लिक रिंग असणार आहे. म्हणजे पहिलं कोण आलं पाहिजे, सबस्टिट्यूएंट असेल तर पहिलं सबस्टिट्यूएंट, सायक्लिक असेल तर मग सायक्लिक. नंतर त्याच्या नेममध्ये रूट वर्ड आलं पाहिजे. रूट वर्ड म्हणजे काय, नंबर ऑफ कार्बन्स इन मेन चेन. म्हणजे एक कार्बन असेल तर बघा, एक कार्बन असेल तर मिथ, 2 कार्बन असेल तर एथ, असं मिथ, एथ, प्रोप. म्हणजे पहिलं काय प्रिफिक्समध्ये पहिलं काय ब्रांचिंग, नंतर सायक्लिक असेल तर, नंतर रूट वर्ड, नंतर सफिक्स. आणि सफिक्स पण 2 टाईपचे असतात, प्रायमरी सफिक्स आणि सेकंडरी सफिक्स. प्रायमरी सफिक्समध्ये बघा, टाईप ऑफ कार्बन बॉन्ड. कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर आपण ANE ना एंड करतो. कार्बन डबल बॉन्ड असेल तर ENE, आणि कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर YNE. कार्बन सिंगल बॉन्ड ANE, कार्बन डबल बॉन्ड ENE, आणि कार्बन ट्रिपल बॉन्ड YNE. म्हणजे इथं काय, हा सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि नंतर ट्रिपल बॉन्ड. आणि शेवट जायचं फंक्शनल ग्रुपकडं. मग तो अल्डिहाइडसाठी E शुल बी रिप्लेस बाय AL, कीटोनसाठी E शुल बी रिप्लेस बाय ONE, आणि कार्बोक्सिलिक ॲसिडसाठी E शुल बी रिप्लेस बाय OIC ॲसिड. ही सिक्वेन्स सगळ्यांनी फॉलो करायची. बोला माणसांग, पहिलं प्रिफिक्समध्ये पहिलं काय बघायचं, ब्रांचिंग आहे का. नंतर दुसरं काय बघायचं, सायक्लिक आहे का. नंतर रूट वर्ड म्हणजे 1 कार्बन असेल तर मिथ, 2 कार्बन असेल तर इथ, 3 कार्बन असेल प्रोप. नंतर जायचं सफिक्सला. सफिक्समध्ये पहिलं बघायचं प्रायमरी सफिक्समध्ये सिंगल बॉन्ड असेल तर ANE, डबल बॉन्ड असेल तर ENE, ट्रिपल बॉन्ड असेल तर YNE. आणि नंतर बघायचं शेवट फंक्शनल ग्रुप. ही सिक्वेन्स फॉलो करायची. कसंही नाव लिहायचं नाही, ही सिक्वेन्स फॉलो करायची. काही रूल्स आहे, ते रूल्सच तुम्हाला माहीत नाही. म्हणजे तुम्ही JEE एक्झाम देण्याचा विचार करतात आणि तुम्हाला IUPAC नेमिंगच येत नाही, जे बेसिक आहे ऑर्गॅनिकमध्ये. तुम्हाला जे 11th याला सेपरेट टॉपिक आहे, त्या टॉपिकमध्ये सगळे फंक्शन ग्रुप्स तिथं कव्हर केलेले, पण तुम्ही व्यवस्थित स्टडीज केलेलं नाही त्याचा. तर हे सगळ्यांनी लिहून घ्यायचं. आता मी इथं 3 एक्झाम्पल अल्डिहाइडचे, 2-3 एक्झाम्पल कीटोनचे, 2-3 एक्झाम्पल कार्बोक्सिलिक ॲसिडचे दाखवतो. चला, पहिले हे 2 एक्झाम्पल बघा. इथे CH3CH3C डबल बॉन्ड OH म्हणजे अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे. आणि तुम्हाला सांगितलं अल्डिहाइड हा टर्मिनल फंक्शनल ग्रुप आहे आणि आपल्याला नंबरिंग अल्डिहाइड फंक्शनल ग्रुपपासून स्टार्ट करायची. तर मग मी इथं नंबरिंग स्टार्ट करतो. बघा, हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड. आधी बघा, इथं आता ही सिक्वेन्स फॉलो करू. आधी काय लिहायचं, ब्रांच आहे का. इथं ब्रांच आहे. कोणत्या कार्बनवर आहे, सेकंड कार्बनवर. मग याचं नाव लिहायचं 2 मिथाइल. कारण मिथेनचा फॉर्म्युला आहे CH4. एक हायड्रोजन काढलं तर आपण त्याला मिथाइल म्हणतो, मिथेनला मिथाइल म्हणतो. ओके, बायसायक्लो आहे का, सायक्लिक रिंग आहे का, नाही, तर ते सोडून द्या. नंबर ऑफ कार्बन्स किती आहे, 1 2 3. याला नाही काउंट करायचं कारण आपण लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली. 3 कार्बन,
3 कार्बन म्हणजे काय नाव येणार आहे? प्रोप, PROP. ANE ENE YNE, ANE ENE YNE. आणि कशात बघायचं? कार्बन कार्बन मध्ये बघायचंय. काही जण म्हणते ना हा कार्बन ऑक्सिजन, त्याच्यात नाही बघायचं आपल्याला. कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE. आणि शेवट काय? फंक्शनल ग्रुप. आणि अल्डिहाइड साठी तुम्हाला शिकवलंय, अल्डिहाइड साठी E शुल बी रिप्लेस बाय AL. मग इथून E काढतो आणि AL. बघा झालं याचं नाव 2 मिथाइल प्रोपेनॉल. त्याचप्रमाणे आता हा कंपाऊंड बघा, असं याला बॉन्ड लाईन फॉर्म्युला म्हणतो आपण. हा अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे बघा, C डबल बॉन्ड OH. तर नंबरिंग देऊ 1 2 3 4 5. तर पहिलं ब्रांचिंग आहे आणि ब्रांचिंग पण एक रिंग आहे. आणि कोणत्या कार्बनवर? 3rd कार्बन. सुरुवातीला आपल्याला ब्रांचिंग हे करायचं आहे. मग 3 ब्रांचिंग आहे, ती कशी? सायक्लिक आहे. मग याला किती कार्बन्स आहे बघा? 1 2 3. इथेन मिथेन प्रोपेन, म्हणजे याला सायक्लो प्रोपाईल म्हणायचं, कारण हा ब्रांचिंग आहे. जसा मिथेन मिथाइल होईल, तसं प्रोपेन प्रोपाईल होईल, तसं सायक्लोप्रोपाईल सायक्लोप्रोपेन काय होईल? सायक्लोप्रोपाईल. दिसते का? सायकल आहे ही. 1 2 3 ही सायक्लिक आहे, म्हणून याचं नाव इथं खाली दिसतंय 3 ब्रॅकेटमध्ये लिहायचं सायक्लो प्रोपाईल. ब्रॅकेट कंप्लीटेड. इथपर्यंत आलो आपण. नंबर ऑफ कार्बन इन मेन चेन किती? 1 2 3 4 5. म्हणून पेंट ANE ENE YNE. आता इथं बघा कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे आणि कोणत्या कार्बनवर तो स्टार्ट होतो? 3rd वर. आणि एंड कशात होतो? 4th वर. 3rd वर स्टार्ट होतो म्हणून 3 ENE, कारण ENE म्हणजे काय? डबल बॉन्ड. आणि हा अल्डिहाइड आहे, E शुल बी रिप्लेस बाय AL, म्हणून E काढून AL. तुम्ही काय केले होमवर्कमध्ये? कोणतीही सिक्वेन्स फॉलो केली? कोणतीही सिक्वेन्स फॉलो नाही करायची. याचे नियम रूल्स दिलेले आहेत त्यांनी IUPAC ना. तर या रूल्सनं जर तुम्ही गेले तर कंपाऊंड कधी चुकणार नाही. आणखीन 2 एक्झाम्पल्स बघू आपण अल्डिहाइडचे. बघा आता ही स्पेशल केस आहे. आता इथं बघा, तुम्ही जर नंबरिंग करायला गेलं तर कोणते 2च अल्डिहाइड नंबरिंग होईल. बघा इथून नंबरिंग केलं तर 1 2 3 4 5 कार्बन्स काउंट करायचे ना. 1 2 3 4 5. मग हा सुटतो. मग 1 2 3 4 मग हा सुटतो. असं जर असेल, जर CHO म्हणजे जे अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे त्याला जर नंबरिंगच होत नसेल, म्हणजे एक जर सुटत असेल, तर काय करायचं? IUPACने सांगितलं सगळ्यांना सोडून द्या आणि फक्त याला नंबरिंग द्या. 1 2 3 1 2 3. म्हणजे 3 कार्बन म्हणजे काय? प्रोपेन, इथेन मिथेन प्रोपेन. 3 कार्बन म्हणजे काय? बघा मी इथं खाली येतो प्रोपेन. आणि अल्डिहाइड फर्स्ट कार्बनवर, 2nd कार्बनवर, 3rd कार्बनवर आहे, म्हणून 1 2 3 कार्बाल्डिहाइड. 1 2 3 कार्बाल्डिहाइड. समजलं? जर नंबरिंग करताना एक अल्डिहाइड जर आपला नंबरिंग होत नसल तर काय करायचं? सगळे अल्डिहाइड सोडून द्यायचे, तर फक्त कार्बनला नंबर द्यायचं आणि इथं E रिप्लेस करायचा नाही. आता बघा, जर सायक्लिक रिंगला अल्डिहाइड अटॅच असेल डायरेक्टली, सायक्लिक रिंगला जर अल्डिहाइड अटॅच असेल तर अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप जिथं अटॅच्ड आहे या कार्बनला अटॅच, तिथं नंबरिंग द्या 1 2 3 4 5. 5 म्हणजे पेंटेल आणि सायक्लिक रिंग आहे म्हणून सायक्लो पेंटेन कार्बाल्डिहाइड याला म्हणतो. का? कारण इथं अल्डिहाइडला नंबरिंगच येत नाही. अल्डिहाइडच्या कार्बनला नंबरिंग येत नाही. तो ज्या कार्बनवर अटॅच आहे त्याला नंबर दिला मी. बघा 1 2 3 4 5.
अल्डेडच्या कार्बनला नंबरिंग दिलं नाही म्हणून याला आपण म्हणतो सायक्लो पेंटेन. बघा जागा नसल्यामुळं असं खाली लिहिलं, पण तुम्ही काय करायचं एका लाईनमध्ये त्याचं नाव लिहायचं. समजलं? तर अल्डेडचं इथं आपण स्टॉप करू. पण आणखीन एक एक्झाम्पल घेतो बघा याचा. बघा हे एक्झाम्पल आता इथं अल्डेड काय रिंगला डायरेक्टली अटॅच आहे का नाही, म्हणून याला कार्बोअल्डेड नाही म्हणायचं. कार्बोअल्डेड कधी म्हणायचं? ज्यावेळेस दोन केसमध्ये आपण कार्बोअल्डेड म्हणतो. पहिली केस रिंगला जर डायरेक्ट अल्डेड अटॅच असेल तर, किंवा जर अल्डेडला नंबरिंगच देता आली नाही तर आपण त्याला कार्बोअल्डेड म्हणतो. तर इथं बघा 1 2 3, कारण नंबरिंग शुड स्टार्ट फ्रॉम द फंक्शनल ग्रुप आपण असं म्हणतो. मग इथं 1 2 3. आता काय करा तुम्ही इकडं सिक्वेन्स फॉलो करा. ब्रांचिंग आहे का? आहे थर्ड कार्बनवर. आणि ती ब्रांचिंग कोणती आहे? 1 2 3 प्रोपेन आणि सायक्लोप्रोपेन आहे. पण ब्रांचिंग असल्यामुळे जसं मिथेन आपण मिथाईल म्हणतो तसं सायक्लोप्रोपेन आपण सायक्लोप्रोपाईल म्हणतो. आणि किती कोणत्या कार्बनवर? थर्ड कार्बनवर. तर 3 सायक्लोप्रोपाईल 1 2. आता बघा नंबर ऑफ कार्बन्स लिहायचे आपल्याला. नंबर ऑफ कार्बन्स किती? 1 2 3, ज्याला आपण नंबरिंग दिलंय. 3 कार्बन म्हणजे काय? प्रोप. डबल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे का ट्रिपल बॉन्ड आहे? बघा कार्बन कार्बनमध्ये या अल्डेडचं पकडायचं नाही, नाही तर तुम्ही म्हणशाल इथं डबल बॉन्ड आहे. कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE. आणि आता शेवट काय? फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप इथं अल्डेड, आणि अल्डेडमध्ये आपण काय करतो? ई शुड बी रिप्लेस बाय AL. आता तुमच्या लक्षात आलं असेल का याला एक सिक्वेन्स आहे, याला एक सिक्वेन्स आहे. आता मी तुम्हाला काय करतो, कीटोनचे एक्झाम्पल देतो, 3-4 एक्झाम्पल्स कीटोनचे, आणि कार्बोक्सिलिक ॲसिड तुम्ही स्वतः करायचे. बघू आपण आपलं ब्रेन यूज करायचं आहे, कारण फक्त एवढाच एक चार्ट आल्यानंतर, एक चार्ट माहीत असल्यामुळे आपले IUPAC नेमिंग कधी चुकणार नाही. फक्त हा चार्ट माहीत पाहिजे. चार्ट नीट बघून घ्या. आता आपण कीटोनचे एक्झाम्पल्स बघू. चला पहिले 2 सिंपल एक्झाम्पल्स बघू. बघा C डबल बॉन्ड मध्ये आलाय, कारण दोन्ही साईडला R ग्रुप आहे म्हणजे हा काय? कीटोन आहे. तर नंबरिंग शुड स्टार्ट, कीटोनमध्ये कसं नंबरिंग शुड स्टार्ट फ्रॉम द एंड विच इज नियर टू द फंक्शनल ग्रुप. तर पहिल्या एक्झाम्पलमध्ये कुठून पण नंबरिंग स्टार्ट केले तरी तो सेकंडवरच येतो. बघा 1 2 3. चला ही सिक्वेन्स फॉलो करू. ब्रांच आहे का? ब्रांच नाही आहे. सायक्लो बायसायक्लो आहे का? किंवा स्पायरो आहे का? आता बायसायक्लोन स्पायरो ज्यावेळेस आपण रिव्हिजन करू त्यावेळेस मी तुम्हाला सांगाल हे स्पायरो आणि बायसायक्लो काय. सायक्लो आहे का? नाही. मग नंबर ऑफ कार्बन्स किती आहे? 1 2 3. 3 कार्बन म्हणजे प्रोप, PROP. ANE ENE YNE आहे का? नाही. परत सांगतो कार्बन कार्बनमध्ये बघायचं. ANE नाही, ENE नाही, सॉरी ANE आहे, सिंगल बॉन्ड आहे म्हणजे इथं डबल बॉन्ड नाही आहे आणि ट्रिपल बॉन्ड नाही आहे. बघा टाईप ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE. आणि शेवट फंक्शनल ग्रुप. कीटोन फंक्शनल ग्रुपला काय सांगितलं तुम्ही? E शुड बी रिप्लेस बाय ONE. आणि तो कोणत्या नंबरवर आहे ते पण लिहायचं. अल्डेडमध्ये आपण नंबर लिहित नाही कारण तो कायम एंडला येतो. तर इथं बघा सेकंड वन आहे म्हणून E काढायचा 2ONE. बघा आता हा बघा 1 2 3 4. या साईडने नंबर का स्टार्ट केलं? कारण तो सेकंडवर येतो. इथून जर स्टार्ट केला असता 1 2 थर्डवर आला असता, आणि इकडून जर स्टार्ट केला तर सेकंडवर येतो, म्हणून आपण इकडून नंबरिंग स्टार्ट करू. ओके. आता ब्रांच आहे का? ब्रांच नाही आहे. सायक्लो बायसायक्लो स्पायरो आहे का? नाही आहे. नंबर ऑफ कार्बन्स किती? 1 2 3 4 म्हणून ब्यूट. ANE ENE YNE मला सगळे सिंगल बॉन्ड दिसतात. परत तुम्हाला सांगतो कार्बन कार्बनमध्ये बघायचं, कार्बन ऑक्सिजनमध्ये नाही बघायचं. तर हा झाला ANE. फंक्शनल ग्रुप कीटोन आहे.
कीटोनसाठी ONE आणि कोणत्या नंबरवर स्टार्ट होतं सेकंडवर, म्हणून ई काढून 2ONE. समजलं? तर आणखी 2 एक्झाम्पल्स घेऊ आपण. बघा, चला आता पुढं बघा. हा कंपाऊंड बघा, नंबरिंग शुड स्टार्ट फ्रॉम द एंड विच इज नियर टू द फंक्शनल ग्रुप. तर इकडून स्टार्ट केलं 1 2 3, इकडून स्टार्ट केलं 1 2 3 4, म्हणजे आपण इकडून स्टार्ट करणार इथून 1 2 3 4 5 6. ब्रांचिंग आहे का? आता ब्रांचिंग आहे, 4th वर ब्रांचिंग आहे, म्हणून याला आपण लिहितो 4 मिथाइल. ब्रांचिंग असेल तर मिथेन मिथाइल होतं, कारण मिथेन CH4 आहे, पण ब्रांचिंग असल्यामुळे एक हायड्रोजन आपण कमी करतो, म्हणून त्याला आपण मिथाइल म्हणतो. आता पुढं सायक्लो आहे का? नाही आहे. नंबर ऑफ कार्बन्स किती आहे? 1 2 3 4 5 6. हा काउंट करायचा नाही, नंबर ऑफ कार्बन्स इन मेन चेन काउंट करायचे. तर किती? 6 कार्बन्स म्हणजे काय? हेक्स. ANE ENE YNE सगळे सिंगल बॉन्ड दिसतात, म्हणून ANE. आणि शेवट फंक्शनल ग्रुपमध्ये ई शुड बी रिप्लेस बाय ONE. आणि थर्ड कार्बनवर आहे तर 3ONE. चला आजचा एक शेवटचा कंपाऊंड बघू आपण. आधी सायक्लिक रिंग आहे बघा, 2 कीटोन आहे, C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O. कुठून नंबरिंग स्टार्ट करा बघा, 1 2 3. पण लोएस्ट कॉम्बिनेशन आलं पाहिजे, म्हणजे तुम्ही इथं 1 2 3 4 असं नाही करता येणार, आपलं जवळजवळ पाहिजे ते. म्हणून इथून जरी स्टार्ट केलं असतं 1 2 3, इथून जरी स्टार्ट केलं असतं तर 1 2 3, म्हणजे फर्स्ट आणि थर्ड कार्बनवर कीटोन आहे. आणि बघा परत ती सिक्वेन्स फॉलो करू. ब्रांच आहे का? ब्रांच नाही आहे. सायक्लो आहे का? आहे सायक्लो. सायक्लिक रिंग आहे आणि किती कार्बन्स आहे? 5 कार्बन, म्हणून याला आपण म्हणतो सायक्लोपेंटेन. आणि ई शुल बी रिप्लेस बाय ONE. पण ते कधी करायचं? ज्यावेळेस एकदाच C डबल बॉन्ड O असेल, इथं 2दा आहे म्हणून ई रिप्लेस करायचं नाही. पण C डबल बॉन्ड O एक फर्स्ट कार्बनवर आणि थर्ड कार्बनवर आहे, तर मी कसं नाव लिहितो बघा, 1,3 आणि 2 वेळा आहे म्हणून मी वर्ड लिहितो DI आणि त्याला जोडतो ONE. समजलं? सायक्लोपेंटेन 1,3 डाय ONE. बघा हे जर तुम्हाला माहीत असेल ना हा चार्ट, तर IUPAC नेमिंग कधीच चुकणार नाही. आणि टू बी फ्रँकली तुम्हाला सांगतो, तुम्हाला एक्झाममध्ये IUPAC नेमिंगचा क्वेश्चन येतो, पण तो एवढा सोपा येणार नाही. कारण तुम्ही JEEचे विद्यार्थी आहे, नंबर ऑफ क्वेश्चन्स तिथं तुमचे कमी असतात. आणि IUPACचा जर क्वेश्चन आला तर तुम्हाला 4 on 4 भेटलेच पाहिजे. आता हे IUPAC आपल्याला परत रिवाईज करता येणार नाही, कारण हे 11th झालेलं आहे तुमचं. पण जर टाईम भेटला तर आपण ते करणारच आहोत रिवाईज. पण आता काय करायचं, तुम्ही 11th टॉपिक तो झालेला आहे, त्याचे नोट्स काढायचे, त्याचे व्यवस्थित स्टडी करायचा. कारण IUPACचा क्वेश्चन किंवा येणार नाही, पण IUPAC हे प्रत्येक चॅप्टरमध्ये लागणार तुम्हाला. जर त्याचं कंपाऊंडचं नावच माहीत नाही तर तो कंपाऊंड कसा रिॲक्ट होतो हे कसं लिहिणार आहे तुम्ही? त्याच्यासाठी मी एक कार्बोक्सिलिक ॲसिड आता मी तिथं घेतलेलं नाही आहे. याच रूलप्रमाणे जर तुम्ही गेला तर तुम्हाला कार्बोक्सिलिक ॲसिडचं पण व्यवस्थित नेमिंग येईल. आणि तुम्हाला माहिती आहे कार्बोक्सिलिक ॲसिडला जर नंबर जर आला तर ई शुल बी रिप्लेस बाय OIC ॲसिड. आणि नंबरिंगमध्ये जर तो आला नाही तर डायरेक्ट आपण त्याला कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणतो. कालचं लेक्चर नीट ऐकलं असेल तर अशा पद्धतीने, कारण मी तुमचं होमवर्क ज्यावेळेस चेक करत होतो, तुम्ही कोणत्याही सिक्वेन्समध्ये कसंही नाव लिहिता ते असं चालणार नाही. सिंपल कंपाऊंडची जर तुम्हाला नाव येत नसतील तर तुम्ही कॉम्प्लेक्स कंपाऊंडचे नावं कसं येणार आहे? म्हणजे एखादा कंपाऊंड असणार आहे तो असं एवढं मोठं कंपाऊंड असणार आहे फुल बोर्डवर,
मग तुम्ही तो कंपाऊंड बघूनच घाबरून जाशाल. घाबरायची काहीच गरज नाही. फक्त आपल्याला हा चार्ट ध्यानात ठेवायचा आहे. सिक्वेन्स काय सिक्वेन्स? प्रिफिक्स. प्रिफिक्समध्ये पहिला प्रिफिक्स कोण असतो? सेकंडरी प्रिफिक्स. प्रिफिक्स म्हणजे सुरुवातीला. सेकंडरी प्रिफिक्स. सेकंडरी प्रिफिक्समध्ये काय असतं? सुरुवातीला आपल्याला बघायचं ब्रांचिंग आहे का. माझ्या संग रिपीट करा, ब्रांचिंग आहे का. नंतर आपल्याला बघायचं आहे सायक्लो, बायसायक्लो किंवा स्पायरो आहे का. आता तुम्ही फक्त एवढं ध्यानात ठेवा सायक्लो, कारण मला माहिती आहे तुम्हाला आता कन्फ्यूज झाला असं हे बायसायक्लो काय आणि स्पायरो काय. त्याच्यावर आपण एक सेपरेट लेक्चर घेऊ ज्यावेळेस आपलं पूर्ण पोर्शन होईल. नंतर आपल्याला रूट वर्ड म्हणजे किती कार्बन्स आहे आणि किती कार्बन्स नंबरिंगमध्ये, किती कार्बन्स नाही किती कार्बन्स नंबरिंगमध्ये. मग ते 1 कार्बन असेल तर मिथ, 2 कार्बन इथ, 3 कार्बन प्रोप, नंतर ब्यूट, पेंट. आणि नंतर आपल्याला जायचं सफिक्सकडं. सफिक्स जसं प्रिफिक्समध्ये सेकंडरी प्रायमरी तसं सफिक्समध्ये प्रायमरी सेकंडरी. तर आधी आपल्याला बघायचं आहे सिंगल बॉन्ड असेल तर आपलं ANE, डबल बॉन्ड असेल तर ENE आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर YNE. आणि शेवट जायचं आहे आपल्याला फंक्शनल ग्रुपकडं. समजलं? तर अशा पद्धतीनं तुम्ही तो होमवर्क परत करायचा आहे. काही जणांचे 1-2 कंपाऊंड चुकले, पण काही जणांचे बरेच कंपाऊंड चुकलेले. तर व्यवस्थित ही सिक्वेन्स पाहून घ्या आणि त्यानुसार परत मला तो होमवर्क पाठवा. ओके. याच्यात काही अडचण असेल तर नक्की कळवा. थँक्यू.